नाशिक ग्रामीण पोलिसांची अवैध व्यावसायिकांवर धडक कारवाईत। सिन्नर शहरातील लोंढे गल्ली परिसरात अवैध अंमली पदार्थांची विक्री होत असल्याबाबतची माहिती पोलिसांच्या गोपनीय पथकास मिळाल्याने सदर ठिकाणी अंमली पदार्थ गांजा, भांग पावडरची अवैध विक्री तसेच सेवन करणाऱ्यांवर कारवाई करत सुमारे 5,23,000 रुपये, 950 रुपयांचा अंमली पदार्थ आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली। तसेच सिन्नर शहरातील उद्योग भवन परिसरातील हॉटेलवर अवैधरित्या देहविक्री व्यवसायावर देखील पथकाने छापा टाकून सदर ठिकाणी अक्षय राजेश गीते, नरेश उत्तमराव कच्छवे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। त्याप्रमाणे सिन्नर शहरातील सातपूर गल्ली परिसरात मटका जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकून मटका जुगार खेळणारे आणि खेळणाऱ्यांना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली। या छाप्यात 75,534 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या माहितीने नाशिक तालुका पोलीस ठाणे हद्दीत विल्लोळी गावात असलेल्या पानटपरी अवैधरित्या अंमली पदार्थ तसेच गांजाची विक्री होत असल्याची माहिती मिळता सदर ठिकाणी छापा टाकून अशोक वाघ, निलेश त्र्यंबक दोंदे यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून 63,840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील श्रीमती अपराजिता अग्निहोत्री, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकातील अधिकारी अंमलदार यांनी अवैध व्यवसायाविरोधात ही धडक कारवाई केलेली आहे। NCN न्यूज साठी रोहन दानी, नाशिक।